नमस्कार, मी डॉक्टर जे.के. सोळंकी, हेड एम आणि मेंबर सायन्स आउटरीच विज्ञान प्रसार अधिकारी GMRT आणि माझ्या समेत विज्ञान समितीचे सदस्य श्री मंगेश सोमवंशी, आमचे सिनियर इंजिनियर या ठिकाणी आहोत. आणि आम्ही या ठिकाणी GMRT विज्ञान दिन हा कसा साजरा केला जातो आणि का साजरा केला याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे. तर GMRT ही जगातली सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण पुणे जिल्ह्यातील खोडद या ठिकाणी कार्यरत आहे. गेली सामाजिक बांधिलकी म्हणून गेली 24 वर्ष GMRT ऑब्झर्वेटरी ही संस्था येथील विद्यार्थ्यांच्यासाठी आणि होतकरू विज्ञानप्रेमीसाठी एक मोठ्या प्रमाणावरती विज्ञान प्रदर्शन भरवत असते. या विज्ञान प्रदर्शनात यावर्षी सुमारे 50 शाळा, 35 इंजिनिअरिंग कॉलेज आणि 20 शास्त्रीय संस्था यामध्ये सहभागी होतात. GMRT ही जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण अनेक देश वापरले जरी जात असले तरी आपल्या येथील विद्यार्थ्यांना करिअरमध्ये कोणत्या कोणत्या संधी आहेत, त्याचबरोबर ती वेगवेगळ्या विषयामध्ये विज्ञानामध्ये प्रगती होत असलेले कोणते कोणते क्षेत्र आहेत त्याची माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम राबवला जातो. आणि याला उत्स्फूर्त प्रतिसाद विद्यार्थ्यांच्याकडून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातल्या कॉलेजेसमधून आपल्याला मिळत असतो. या ठिकाणी शाळांमधील विद्यार्थी त्यांच्या सुप्त गुणांना वाव, वैज्ञानिक कल्पनांना वाव या ठिकाणी त्यांच्या प्रोजेक्टच्या माध्यमातून मिळत असतो. कॉलेजमधील विद्यार्थी सुद्धा त्यांचे अनेक प्रोजेक्ट आपल्यासाठी इकडे घेऊन येतात आणि हा एक कॉमन प्लॅटफॉर्म देशामध्ये पहिल्यांदाच GMRTनी शाळा, कॉलेजेस आणि संस्थांना माध्यमात केला. आणि याचं उत्स्फूर्त उदाहरण लोकांच्या समोर असल्यामुळे अनेक शाळा, कॉलेजेस या ठिकाणी भेट देऊन याचा फायदा घेतात. काल सुमारे 15,000 विद्यार्थी आणि आजही साधारणपणे 7 ते 8 विज्ञानप्रेमी या प्रदर्शनाला भेट देतील अशी अपेक्षा आहे. GMRTचं कार्य ही एक रेडिओ खगोलशास्त्रातली मोठी दुर्बीण आहे. जे दृश्य स्वरूपातलं आपण विश्व बघतो त्याच्या पलीकडचं एक ब्रह्मांड बघण्याची एक संधी या GMRT दुर्बिणीच्या माध्यमातून शास्त्रज्ञांना उपलब्ध असते. ती जगभरातील शास्त्रज्ञांना उपलब्ध आहे, परंतु आपल्या येथील विद्यार्थ्यांना भावी त्यांचं करिअर व्हावं विज्ञानामध्ये आणि तंत्रज्ञानामध्ये, त्यांना वेगवेगळे उपक्रम राबवता येतात या दृष्टीने एक प्रेरणास्थान या ठिकाणी आहे. ज्या ठिकाणी तुम्ही मराठी चालेल का इंग्लिश एनी लँग्वेज तुम्हाला कम्फर्टेबल. तुम्ही कोणत्या इंजिनिअरिंग स्ट्रीम कोणती आहे तुमची? IT आहे, म्हणजे कम्प्युटर आहे. लेट अस टॉक अबाउट की ह्याच्यामध्ये तुम्हाला चॅलेंजेस काय. ही एक जगातली सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण आहे की जी 25 किलोमीटर डायमीटर मध्ये पसरलेली आहे. त्याच्या 30 अँटेना जे तुमच्या पाठीमागे दिसते ती एक अँटेना, अशा 30 अँटेना Y आकारामध्ये लावलेले. त्याचं मॉडेल तुम्हाला इथे बघायला मिळेल. ह्याचा जो जर का तुम्ही दुर्बिणीकडे बघितलं तर वरती जो फ्लॅट सरफेस दिसतोय ना तो आपला मिरर आहे. हे 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटरची स्टेनलेस स्टीलची मेश आहे. ती पॅराबॉलिक शेपमध्ये टाईट राहावी म्हणून खालचं वाईट स्ट्रक्चर आहे ते MS मध्ये आपल्या. आणि हे 12 मीटर कॉन्क्रीट टॉवर वरती 110 टन वजनाची एक अँटेना आहे. अशा 30च्या 30 अँटेना आयडेंटिकल आहेत. ह्या टॉवरमध्ये 2 सिस्टम आहेत. अँटेना फिरवणे रोटेशन आहेत, अझिमुथ आणि इलेव्हेशन. जे खालीवर होतं ते इलेव्हेशन आहे, अझिमुथ आहे. आणि ह्याच्यातले जे सिग्नल्स येत आहेत ते ट्रान्सपोर्ट करणं, रिझर्व करणं आणि जी सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स बिल्डिंग आहे जिथे सिग्नल प्रोसेसिंग होतं तिथे हे घेणं, ह्या सगळ्या आपल्या ऑप्टिकल फायबर केबलनी जोडलेल्या आहेत. आता याचा जो डेटा येतो आपण त्याच्याबद्दल बोलू बिकॉज यू आर IT स्टुडंट. व्हॉट इज चॅलेंज आहे? 1 सेकंदाला आपल्याकडे 27 GB डेटा येतो. GMRT कलेक्ट्स पर सेकंड 27 GB. इट वर्क्स 24 hours. हे अहोरात्र संशोधन चालतं. ह्याला कुठलेही रात्र दिवस असं काही नसतं. आणि ह्या सेलेस्टियल बॉडीज आहेत, हे जे सिग्नल्स येतात ते लाईट इयर्स समजतं तुम्हाला. सो वी आर टेकिंग ऑलमोस्ट द ओरिजिन ऑफ युनिवर्स 13.76 बिलियन लाईट इयर्स ओल्ड, 13.76 अब्ज प्रकाश वर्ष. त्याच्यापर्यंत अजूनपर्यंत सिग्नल्स पृथ्वी तलावरच्या कुठल्याही दुर्बिणीला मिळाले नाहीत. आपणही ते शोधतोय, पण तेव्हा सूर्यमाना नव्हती, त्यापूर्वीचे आता आपल्याला सिग्नल आहे. मग चॅलेंजेस काय आहेत? हा जो डेटा आहे इट इज अ ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा. आपल्याला तो प्रोसेस करणं एक चॅलेंज आहे. हा डेटा स्टोरेजचा एक चॅलेंज आहे आणि तो त्याच्या इमेजेस बनवणं हे एक चॅलेंज आहे. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट इज डेटा मॅनेजमेंट, डेटा सॅम्पलिंग, डेटा अनालिसिस अँड देन इमेज प्रोसेसिंग अँड देन करेक्टिंग द सेम डेटा फॉर रिप्रेझेंटिंग व्हॉट इमेज इज डिस्कवर्ड. आपण कशाचा शोध लावला हे सायंटिस्टला पाहिजे. Scientists will just go with the final version of AIPS, astronomical image processing, remaining all is challenges for engineers. So we have all branches of engineers. Mechanical engineers 110 टन वजनाची अँटेना ॲट अ टाइम 30च्या 30 ॲक्युरेट फिरल्या पाहिजे, ते चॅलेंज आहे. सर्व सिस्टम जे अँटेना आपल्या ज्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टचं करोडो गॅलेक्सीज एकावर एक आहेत, पण आपल्याला एक गॅलेक्सीचं ऑब्झर्वेशन करायचं आहे तर डॉपलर आणि रेड शिफ्ट आणि डायगोन आपण ट्रिगोनॉमेट्रीचा वापर करून आपण तोच पर्टिक्युलर सिग्नल आपल्याकडे घेऊन फेज आउट आणि फेज इन करून तो घेतला जातो. तर ते इंजिनियर सर्व सिस्टमचं चॅलेंज आहे.
सिग्नल ट्रान्सपोर्टेशन, फ्रंट एंड इलेक्ट्रॉनिक्स, बॅक एंड इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स, हे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचे चॅलेंज आहे. याच्यासाठी जे सेंट्रल सिस्टम आहे त्याच्यासाठी इलेक्ट्रिकल आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे चॅलेंजेस आहेत. की हे इंजिनिअरिंग चॅलेंज आणि सायंटिफिक चॅलेंज ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन GMRT. सगळ्यात महत्त्वाचं, भारतातील लोकांनी, भारतीय तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ आणि भारतीय लोकांनी, अगदी मजूर सुद्धा, यांनी मिळून केलेलं हे जगामधलं सर्वात मोठं केंद्र आहे. हे भारतासाठी खूप मोठी गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही असं सांगता आत्मनिर्भर भारत, मेड इन इंडिया, आज वी डेमॉन्स्ट्रेटेड दिस 30 years बॅक बिकॉज ऑफ यू पीपल. तुमच्यासारखेच इंजिनियर आमच्याबरोबर काम करतात आणि फ्युचर तुमचंच आहे की बिकॉज वी नीड लॉट ऑफ सपोर्ट फ्रॉम इंजिनियर्स बिकॉज एव्हरीथिंग हे चॅलेंज. आता हा एक प्रोजेक्ट नाही आहे, असे 10,000 crore रुपीज इज इन्व्हेस्टेड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया दिस इयर. आणि एवढे इंटरनॅशनल मेगा सायन्स प्रोजेक्ट आणि मेगा प्रोजेक्ट येत आहेत की तिथं बिगेस्ट चॅलेंजेस फॉर डेटा मॅनेजमेंट आहे. त्यामुळे नॅशनल क्लस्टर पुणे प्रोजेक्ट असेल, 4,000 crore रुपीज आर गिवन टू देम. की देअर पीपल आर आस्किंग की सायन्स रिजनल सेंटर्स अँड रिजनल डेटा सेंटर्स RDC हे तुम्हाला सर्व्हरमधनं डेटा तुम्हाला घेता येईल तुमच्या कम्प्युटरवरती आणि त्याचं प्रोसेसिंग करून त्याचं आउटपुट तुम्हाला द्यायचं आहे. तर हे सगळे आत्ताची नीड आहे, रिक्वायरमेंट आहे. म्हणून तुम्ही आता जेव्हा हा सगळे प्रकल्प पाहाल, एक सांगा की जे इंजिनिअरिंगचे आहेत ते यू शुड फील प्राऊड दॅट वी आर क्रिएटिंग सच अ मेगा सायन्स प्रोजेक्ट वेअर सायंटिस्ट कॅन get the discoveries made, but without your innovation, without your technological development, it is not possible. So that is how you should be proud ki just coming and seeing this project will not give you any idea. You understand there are a lot of challenges from you people go inside that. My understanding transporting signal through optical fiber, decoding RF to IF, हे challenges data scientist साठी आहेत. And you should be aiming that ki how can we become the data scientist, don't become an engineer. Okay. Scientist means you will do applied and statistical study using various other methods. Okay, thank you very much. Thank you, sir. जय हिंद पॉलिटेक्निकचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. आता तुम्ही ज्या ठिकाणी आला आहात ते ठिकाण आहे GMRT मधील अँटेना C3. अँटेना C3 या ठिकाणी आम्ही काय करतो की तुम्हाला हा अँटेना जवळून फिजिकली कसा दिसतो आणि मेकॅनिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करायचा ठरला तर त्याचे मेकॅनिकल जे वेगवेगळे पार्ट आहेत ते आम्ही या ठिकाणी तुम्हाला त्याची माहिती देतो. तर आता ह्या C3 अँटेनाचा जो डायमीटर आहे हा डायमीटर आहे 45 मीटर. 45 मीटर डायमीटरचे असे आपण एकूण 30 अँटेना उभारलेले आहेत. तर या ठिकाणी वेगवेगळे पोस्टर्स लावलेले आहेत. तर ह्या पोस्टर्समध्ये आपण काय केले की इंग्लिश वाय शेपमध्ये ह्या 30 अँटेनाचं कन्फिगरेशन केलेलं आहे. तर साधारणपणे हा GMRT कॅम्पस आहे, सेंट्रल स्क्वेअर एरिया म्हटलेला आहे आणि इथल्या ज्या सेंट्रल स्क्वेअरच्या अँटेनांना आम्ही C असं नॉमिनेट केलेलं आहे. म्हणजे C1 असेल, C1 to C14 असे आम्ही त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. आणि त्याच्यानंतर इंग्लिश वाय शेपमध्ये म्हणजे साऊथ ईस्ट आणि वेस्ट डायरेक्शनला उरलेले 16 अँटेनांचं इरेक्शन केलेलं आहे. तर या 16 अँटेना आपल्या 25 किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये आपण बसवलेले आहेत. तर आता ही जी एक डिश आहे ही 45 डायमीटरची आहे. आपल्याला अशा 30 डिश आपण वाय शेपमध्ये उभारलेल्या आहेत. ॲक्च्युली आपल्याला एक सिंगल लार्जेस्ट डिश आवश्यक होती, सरफेस रिफ्लेक्टिंग सरफेस असलेली, परंतु फिजिकली ती बनवणं शक्य नाही आहे. एक सिंगल लार्जेस्ट डिश म्हणजे ती 25 किलोमीटर डायमीटरची आवश्यक होती. तर आपण काय केलं, असं अजूम केलं की ह्या 25 किलोमीटरच्या एरियामध्ये वाय शेपमध्ये जर 30 डिश उभारल्या आणि त्याच्यापासून आपण जे काही सिग्नल्स रिसीव्ह करू किंवा जो आपल्याला सरफेस मिळेल तो एका 25 किलोमीटरच्या डिश एवढा असेल. आलं लक्षात? त्यानंतर ह्या डिशचा जो आपल्याला रिफ्लेक्टर दिसतोय, जनरली आपण इतर ठिकाणी डिश टीव्हीचे वगैरे रिफ्लेक्टर बघितलेत किंवा डिश टीव्हीचा सिग्नल रिसिव्हिंग एरिया पाहिलाय, तर तो हा शीटमध्ये किंवा पत्र्यामध्ये ॲल्युमिनियम शीटमध्ये असतो. या ठिकाणी हा पॅराबोला आम्ही स्टेनलेस स्टीलच्या जाळीमध्ये मेंटेन केलेला आहे. तर ही स्टेनलेस स्टीलची जाळी जी आहे ही वायर मेश, तर हिचा 45 मीटरमध्ये आउटर 1/3 एरिया हा 20 by 20 स्क्वेअर मिलीमीटरचा आहे, मिडल 1/3 एरिया हा 15 स्क्वेअर मिलीमीटरचा आहे आणि सेंटरचा जो आहे तो 10 स्क्वेअर मिलीमीटरचा आहे. अशा पद्धतीने हा आपण पॅराबोला मेंटेन केलेला आहे. ह्या पॅराबोलावर जे रेडिओ टेलिस्कोपच्या माध्यमातून जे रेडिओ सिग्नल्स येतात
तर ते सिग्नल्स आलेले सिग्नल्स आपले ह्या पॅराबॉलिक सरफेसवर येऊन एका फोकल पॉइंटला कॉन्सन्ट्रेट होतात. आपली रिसिव्हिंग सिस्टम वर दिलेली आहे. ती वर बसवलेली रिसिव्हिंग सिस्टम ही 150 मेगाहर्ट्ज टू 1500 मेगाहर्ट्ज या दरम्यानची आहे. आणि आपल्याला आपला जो काही ऑब्जेक्ट सोर्स ट्रॅक करायचा आहे त्याच्या पद्धतीने आपण बँड सिलेक्ट करतो आणि आलेले सिग्नल्स रिसीव्ह करतो. तर या पॅराबॉलिक ज्या फ्रेम्स दिसतात ह्या रेडियल फ्रेम्स, तर ह्या रेडियल फ्रेम्स आणि ह्या डिशचं वजन जे आहे हे साधारणपणे 40 टनाचं आहे. आणि ह्या डिशला जी आपण फिरती रचना दिलेली आहे म्हणजे याचं रोटेटिंग किंवा स्टेरेबिलिटी दिलेली आहे, तर ही स्टेरेबिलिटी आपण देताना एक विचार केला की ही एका बाजूला झुकवली आणि ती परत पूर्ववत करताना त्या डिशवर येणारा जो टॉर्क आहे तो आपण या काउंटरवेट बॅलन्स केलेलं आहे. या ठिकाणी जे काउंटरवेट दिसतंय की ज्यामध्ये आपण हाय डेन्सिटी मटेरियल आणि लो व्हॉल्यूम एरियामध्ये आपण अकोमोडेट केलेलं आहे. डिशचं वजन 40 टन आणि आपल्या काउंटरवेटमध्ये जे आपण ठेवलेलं भरलेलं वजन आहे ते 40 टन. अशा पद्धतीने आपण त्या डिशचं बॅलन्सिंग केलेलं आहे. आणि आपल्या बॉडी पार्ट सारखा जो पार्ट दिसतोय त्याला आम्ही योग बॉडी आर्म शोल्डर म्हटलेलं आहे. तर या योग बॉडी आर्म शोल्डरवर आपण डिश रेस्ट केलेली आहे. आणि ही डिश आता जी ॲझिमथ ॲक्सिसला जी फिरते, या डिशचे 2 ड्राईव्ह आहेत, एक इलेव्हेशन ड्राईव्ह आणि एक ॲझिमथ ड्राईव्ह. तर ॲझिमथ ड्राईव्हचं रोटेशन जे आहे ते डिश स्वतःभोवती 360 डिग्री फिरणं आवश्यक आहे, परंतु वन गो मध्ये आपण ती फिरवू शकत नाही. आपल्या रिसिव्हिंग सिस्टम पासून आलेल्या ज्या केबलिंग आहेत, जर आपण वन गो मध्ये 360 फिरवले तर त्या केबल ट्विस्ट होण्याची शक्यता आहे, बेंड होण्याची शक्यता आहे, डॅमेज होण्याची शक्यता आहे. म्हणून आपण काय केलंय, एका पॉइंट पासून 0 to 270 डिग्री, 0 to -270 असं आपण टोटल तिचं ट्रॅव्हल 540 डिग्री अचीव केलेलं आहे, जेणेकरून आपल्या केबल्स किंवा आपली जी कॅरिंग सिस्टम जी आहे ती डॅमेज होणार नाही. आणि टिल्ट करताना आपल्याला मॅक्झिमम स्काय कव्हरेज कसं मिळेल या दृष्टीने आपण हिचं रोटेशन ठेवलेलं आहे. आता बाकी इतर माहितीसाठी तुम्हाला मी डिशचं नंबर ऑफ डिशेस सांगितल्या, त्याचं लोकेशन सांगितलं, त्याच्यानंतर रिफ्लेक्टर सरफेस विषयी सांगितलं, रिसिव्हिंग सिस्टम विषयी सांगितलं, मेकॅनिकल ड्राईव्ह विषयी सांगितलं. आम्ही ह्या ठिकाणी एवढी माहिती तुम्हाला देत असतो. या पुढची माहिती तुम्हाला हा समोरचा जो पॅन्डल आहे, सिग्नल्स रिसीव्ह कसे केले जातात लॅब बिल्डिंग मध्ये, त्याचं वेगवेगळं अॅनालायझिंग कसं केलं जातं हे तुम्हाला पुढील पॅन्डल मध्ये सांगतील. धन्यवाद. मागे जात नाही तर तुम्ही बसून घ्या, मुलांना येऊ द्या पुढे, लहान मुलांना. तर GMRT आपल्या अवकाशातील वेगवेगळ्या ग्रहांचा किंवा ताऱ्यांचा अभ्यास करत असते. एक पल्सर नावाचा तारा आहे, तर त्याचा आपण मॉडेल सरांनी बनवलं आहे. तर ते जे कोण दिसतात तुम्हाला त्यातून जो लाईट इमिट होत आहे तो अँटेनावर पडतो. तो अँटेनाद्वारे आपल्याला इन्फॉर्मेशन देत असते वेगवेगळ्या ऍटमॉस्फिअरचा किंवा त्याचा जो अंतर आहे आपल्या पृथ्वीपासून, तर तसा आपल्याला इन्फॉर्मेशन देतात. ती इमिट झाल्यानंतर आपल्या रिसिव्हर रूम मध्ये येतात आणि त्यानंतर सिग्नल द्वारे आपल्याला माहिती कळते की तिथलं ऍटमॉस्फिअर कसं आहे, तिथलं अंतर किती आहे. आणि त्यानंतर आपले डेटा अनालिस्टचे जे सायंटिस्ट आहेत ते वेगवेगळ्या सिग्नलद्वारे माहिती काढत असतात की तो किती दूर आहे किंवा ऍटमॉस्फिअर कसं आहे. तारा जेव्हा फुटतो तेव्हा त्याच्यातला फ्यूल संपतो, तेव्हा तो ब्लास्ट होतो आणि त्याचा एक न्यूट्रॉन तारा तयार होतो, म्हणजे त्याला पल्सर असे म्हटले जाते. मॅग्नेटिक जे पोल असतात त्याच्यामुळे तो एका सेकंदात 700हून अधिक वेळा फिरत असतो. तुम्हाला याच्यापेक्षा सोप्या भाषेत सरांनी एक व्हिडिओ तयार केला आहे, त्या पद्धतीने तुम्हाला अधिक सोप्या भाषेत कळेल. उत्सर्जन करणारा रेडिओ स्रोत होईल. ज्यावेळी पल्सारचा प्रकार पृथ्वीकडे असेल त्यावेळेस आपण त्यांना अभ्यासू शकतो. पल्सार ही ताऱ्यांच्या महास्फोटातून म्हणजे सुपरनोव्हा एक्सप्लोजन मधून निर्माण झालेले
न्यूट्रॉन स्टार होईल. या न्यूट्रॉन स्टारचा आकार एका शहरा एवढा आहे. त्यामध्ये तरंगापेक्षाही अधिक वजन आहे. अति वेगवान असणारा तारा स्वतःभोवती एका सेकंदात 700 अधिक वेगाने फिरत आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास पृथ्वीच्या घनतेचा न्यूट्रॉन स्टार तयार झाला तर त्याचा आकार तळहातावर मावणाऱ्या लहान गोळी एवढा होईल. आपल्या मिल्की वे आकाशगंगेत 700 अधिक पल्सार शोधले गेलेले आहेत. समोरच्या मॉडेलमध्ये फिरणारा बॉल पल्सार म्हणून दाखवण्यात आला आहे तर GMRT अँटिना रेडिओ म्हणून दाखवण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे हे पल्सर मॉडेल तुम्हाला समजलं असेल. या पल्सरचं वैशिष्ट्य कळलं ना, तो एका सेकंदात स्वतःवरती 700 अधिक वेळा फिरतोय. मग आपल्या GMRTच्या सेन्सिटिव्हिटी लक्षात येत असं एका सेकंदात 700 अधिक वेळा फिरतोय, तरी पण त्याची इन्फॉर्मेशन आपण इथं कलेक्ट करतोय डाटा. समजलं? कोणाचे काही प्रश्न? ठीक आहे मॅडम. फीड पोझिशन सिस्टम म्हणजे FPS. आपण जे अँटिनावरती जे सिग्नल येतात ते सिग्नल हे करण्यासाठी जे सिस्टम बनवली त्याला आपण FPS सिस्टम म्हणतो, फीड पोझिशन सिस्टम. जे अँटिनावरती सिग्नल येतात ते सिग्नल फीड थ्रू आपल्या कंट्रोल रूमला येतात इकडं. ते सिग्नल हे करण्यासाठी ही सिस्टम आहे आपली. अँटिना फिरवण्यासाठी जी सिस्टम आहे ती PC104 म्हणून एक सिस्टम आहे. ही सिस्टम आपले अँटिना फिरवते. अँटिना 2 ॲक्सेसमध्ये फिरतो, ॲझमथ आणि इलेव्हेशन. अप आणि डाऊनमध्ये इलेव्हेशन ॲक्सेस फिरतो, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज आपलं ॲझमथ ॲक्सेस फिरतो. आणि ते फिरवण्यासाठी आपले हे ड्राईव्ह आहेत, मोटर आहे, 6 HP 7 HP मोटर आहे, DC मोटर. ये क्या है, ये आपने एक एंटीना देखा GMRT एंटीना, तो जो पैराबोला डिश एंटीना है वो एक टाइप से रिफ्लेक्टर है. तो रिफ्लेक्टर पैराबोला है तो उसका प्रॉपर्टी क्या होती है, जो भी रेज उसमें पड़ती है वो फोकस पे जाती है. ठीक है, तो फोकस पे हमने ये डिफरेंट एंटीना डिजाइन करके रखे हुए हैं. ये फीड्स बोलते हैं इनको बेसिकली. तो ये बेसिकली एंटीना है जो भी आपका इलेक्ट्रोमैग्नेटिक सिग्नल्स आता है उसको इलेक्ट्रिकल सिग्नल्स में कन्वर्ट करते हैं. अब GMRT में हम 4 डिफरेंट फ्रीक्वेंसी बैंड्स पे काम करते हैं, बैंड 2, बैंड 3, बैंड 4, बैंड 5, जिनकी अलग अलग हमने 50 मेगाहर्ट्ज से 1.5 मेगाहर्ट्ज तक का 1500 मेगाहर्ट्ज तक को मतलब उसमें डिवाइड करके रखा है 4 बैंड्स में. तो 4 बैंड्स के लिए डिफरेंट फीड्स यूज करते हैं. तो फीड्स का काम क्या होता है, जो भी सिग्नल्स आते हैं आपके इलेक्ट्रोमैग्नेटिक सिग्नल्स को इलेक्ट्रिकल सिग्नल्स में कन्वर्ट करते हैं. फिर यहाँ पर आप देखोगे कि ये भी जो भी इलेक्ट्रॉनिक्स है, तो ये क्या होता है, जो सिग्नल हम रिसीव करते हैं बहुत वीक होता है. उस सिग्नल को फिर क्या करना होता है, आपको एम्पलीफाई करना होता है, फिल्टर आउट करना होता है पर्टिकुलर बैंड का सिग्नल. तो ये फ्रंट एंड बॉक्सेस बोलते हैं. तो इसमें फर्स्ट स्टेज क्या होता है, एम्पलीफिकेशन होता है. अब इसमें नॉर्मल एम्पलीफिकेशन नहीं करते हैं. जो पहला एम्पलीफायर स्टेज होता है वो लो नॉइज एम्पलीफायर्स होते हैं. तो लो नॉइज एम्पलीफायर का फुल फॉर्म मतलब जो काम होता है वो क्या करता है कि अपनी खुद की सिस्टम में नॉइज बहुत कम इंजेक्ट करता है, तो सिस्टम की सेंसिटिविटी इंप्रूव होती है उससे. ठीक है, फिर आप देख रहे हो कि ये वाला जो बॉक्स है वो कॉमन बॉक्स बोलते हैं उसको. तो कॉमन बॉक्स का काम क्या होता है कि जो हमारे डिफरेंट 4 फ्रीक्वेंसी बैंड्स हैं उस सारे के इनपुट कॉमन बॉक्स को जाते हैं, और कॉमन बॉक्स एक ही इनपुट को एक टाइम पे ऑन करता है, बाकी फिर जो सिग्नल कॉमन बॉक्स का आउटपुट पे आता है वो हम एंटीना बेस में सेंड कर देते हैं, और फिर एंटीना बेस में उसको ऑप्टिकल कन्वर्जन होता है, फिर वो सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स बिल्डिंग में ट्रांसफर कर देता है सिग्नल. तुम्ही ही जी बघत आहात ही ऑप्टिक फायबर केबल आहे. आणि ही ऑप्टिक फायबर केबल GMRTचे जे 30 अँटेना आहेत त्या 30 अँटेनाच्या कम्युनिकेशनसाठी वापरलेली आहे. ही मागच्या साधारण 25 ते 30 वर्षापूर्वी ही बरी केलेली केबल आहे, आणि ही मागचे एवढे वर्ष आम्ही ही तिला यूज करतो. ओके, आणि ही केबल जमिनीमध्ये साधारण 1 मीटर खोल वरती गाडलेली आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ही जी केबल आहे त्याच्यामध्ये हे तुम्हाला जे रंग दिसतात वेगवेगळे, पांढरा, निळा, हे जे आहेत हे ॲक्च्युअल ऑप्टिकल फायबर केबल आहे. हा निळा रंग म्हणजे आउटर कोटिंग आहे त्याचं, आणि ही सिंगल मोड फायबर आहे. हे आउटर कोटिंग ज्यावेळेस तुम्ही काढताल त्यावेळेस तिचा डायमीटर होतो 250 मायक्रोमीटर डायमीटर, आणि त्या 250 मायक्रोमीटरचं काढल्यानंतर ॲक्च्युली तुमचं कोर आणि क्लॅडिंग येतं, आणि हे कोर आणि क्लॅडिंग, कोरचं डायमीटर 9 मायक्रॉन आहे, जे तुमचा जो केस आहे ना ते केसाच्या डायमीटर एवढा आहे. ओके, आणि याच्यामध्ये ॲक्च्युली तुमची जी लाईट आहे ती ट्रॅव्हल केली जाते. तर लाईट कशी ट्रॅव्हल करते तर तुम्ही जर बघितलं याच्यामध्ये, हा एक एक्झाम्पल आहे त्याच्याकरता. ही प्लास्टिक फायबर आहे, आणि याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही इथं 2, जिथे तुम्हाला लाईट दिसते बघा, याच्या बाहेर आले याच्यामध्ये बघा, बरोबर. आणि
तुम्ही इकडे बघा, दिसतं तुम्हाला लाईट येते जाते बरोबर, कारण की मी बोट त्याच्यावरती ठेवतोय. ओके, याचा अर्थ काय होतो की जी लाईट मी पास करतोय ती ट्रॅव्हल करून इकडे येते. आणि मग याचं मेन प्रिन्सिपल काय आहे तर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, म्हणजे याच्यामध्ये जे कोर आणि क्लॅडिंग आहे त्यांचे रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स वेगळे वेगळे असतात आणि मग ती टोटल लाईट याच्यामधून ट्रॅव्हल करते. सिमिलरली ग्लास फायबरमधून तसं केलं जातं. आणि इथं जी सिस्टीम लावलेली आहे ह्या प्रत्येक 30 अँटेनामध्ये ही सिस्टम सेम सिस्टम आहे की ज्याच्यामध्ये 2 ऑप्टिकल ट्रान्समीटर आहेत, 2 ऑप्टिकल रिसिव्हर आहेत. जो ॲस्ट्रॉनॉमिकल डेटा तो जो कलेक्ट केलेला असतो तो इलेक्ट्रॉनिक डेटा जो असतो तो डेटा ऑप्टिकलमध्ये कन्वर्ट केला जातो युजिंग लेझर ट्रान्समीटर, आणि तो डेटा आपण रिकवर केला जातो मेन इलेक्ट्रॉनिक्स बिल्डिंगमध्ये जिथं ऑप्टिकल रिसिव्हर वापरलेला असतो. ऑप्टिकल रिसिव्हर काय करतो, ज्याच्यामध्ये फोटोडायोड असतो, तो फोटोडायोड ऑप्टिकलचं पुन्हा इलेक्ट्रिकलमध्ये कन्वर्ट करतो, लाईट म्हणजे लाईट इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट करतो. आणि मग त्याच्या पुढे RF ॲम्प्लिफायर असतात, वेगवेगळे फिल्टर्स असतात, ते ॲम्प्लिफाय करून पुढच्या सिस्टमला दिलं जातं. आणि ती जी सिस्टम जर तुम्ही बघितली, त्या जो येणारा जो सिग्नल आहे तो इथं आम्ही लावलेला आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघताल तर हा डिस्प्ले आहे. GMRTचे 30 अँटेना आत्ता जे काय ऑब्झर्व करतायत तर हा रिअल टाइम डेटा आहे आणि हा बँड 5 मध्ये आता ऑब्झर्वेशन करतोय, जो 1350 ते 1500 मेगाहर्ट्झ मध्ये ऑब्झर्व करतोय. आणि हे 30 अँटेनाचे 30 डेटा आहे तिथे जे रिअल टाइम मध्ये तुम्हाला बघायला मिळतात. याचं मेन मूळ कारण इथं आहे की तुम्हाला दाखवण्याकरता आम्ही फायबर लॅन थ्रू इथपर्यंत PC लावून तुम्हाला इथे बघण्याकरता. त्यामध्ये तुम्ही जर बघत असाल तर 2 सिग्नल आहेत इथं, लाल आणि हिरवा. तर हे प्रत्येक अँटेनाकडून 2 सिग्नल येतात, चॅनल 1 आणि चॅनल 2, विच वी कॉल राईट हँड सर्क्युलर पोलरायझेशन आणि लेफ्ट हँड सर्क्युलर पोलरायझेशन. तर हे 2 सिग्नल तुम्हाला इथे येतात आणि हे सिग्नल तुम्ही प्रत्येक अँटेनाचे 2 गुणिले 30 अँटेना म्हणजे 60 सिग्नल, हे 60 सिग्नल तुम्ही इथे बघू शकता. आणि सिमिलरली हे दुसरी एक सिस्टम आहे ज्याच्यामध्ये तुम्ही हे सिग्नल सिमिलरली तुम्ही बघू शकता. हा अँटेना आहे, ह्या अँटेनाच्या प्रत्येक स्टेजला तो सिग्नल कसा दिसतो हे इथं तुम्हाला इथं मार्क केलंय आणि हे मार्क करून तुम्हाला इथं बघायला मिळतं. आता मी इथं जर इथं बघितलं तर तुम्हाला हा वेगळा दिसेल, याच्यामध्ये बघितलं तर तुम्हाला हा दिसेल आणि इथं बघितलं तर हा सिग्नल असा दिसेल. ठीक आहे. ही GMRTची लोकल ऑसिलेटर आणि मिक्सर सिस्टीम आहे. त्यामध्ये येणारा सिग्नल त्याचं मिक्सरचा उपयोग करून म्हणजे लोकल ऑसिलेटर आणि येणारा इनपुट RF याचा उपयोग करून बेसबँडमध्ये कन्व्हर्जन केलं जातं आणि तेच बेसबँड कन्व्हर्जन पुढे डिजिटायझेशनसाठी पाठवलं जातं. त्यासाठी ह्या वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत, RF फिल्टर, अॅनालॉग रिसिव्हर, बेसबँड फिल्टर, लोकल ऑसिलेटर, नॉइज जो कि आम्ही कैलिब्रेशनसाठी वापरतो सिस्टमच्या. तो अभी तक हमने देखा कि जो भी सिग्नल आ रहा था वो यहाँ तक एनालॉग डेटा था और अब हम उसे डिजिटल में कन्वर्ट करते हैं. डिजिटल में कन्वर्ट करने की ज़रूरत हमें क्यों पड़ी? क्योंकि एनालॉग डेटा को हम जैसे अगर मैं बोलूं कि 1 से 10 के बीच में कितने नंबर्स होंगे तो शायद किसी को लगे कि 10 नंबर्स होते हैं, बट एक्चुअली में 1.1, 1.1111 एक्चुअली में 1 to 10 के बीच में इन्फिनिट नंबर्स हैं, 1 to 2 के बीच में भी इन्फिनिट नंबर्स हैं. और हमारा फ़ोन, हमारे कंप्यूटर्स इन्फिनिट डेटा को ना ही हैंडल कर सकते हैं, ना ही प्रोसेस कर सकते हैं. मेमोरी ना ही स्टोर कर सकती है और ना ही रैम प्रोसेस कर सकती है. सो हमें उसे डिजिटल में कन्वर्ट करना होता है, सैंपल्स उठाने होते हैं हमें. उसके लिए हम एनालॉग टू डिजिटल उसे कन्वर्ट करते हैं विद द हेल्प ऑफ सैम्पलिंग थ्योरम. और जैसे लेट्स से कि ऐसा सिग्नल है आपको दिख रहा है, तो दिखने में यह सिग्नल 1 से 2 सेकंड का ही है लेट्स से, बट ये इन्फिनिट डेटा है और हम इन्फिनिट डेटा को नहीं सेंड कर सकते, ना ही स्टोर कर सकते हैं. तो हम सिर्फ सैंपल्स उठाते हैं, एक यहाँ लिया, एक यहाँ लिया, एक यहाँ लिया, और जब हमारा कंप्यूटर समझ जाता है कि ठीक है सिग्नल ऐसा ही गया होगा, तो हम 4 सैंपल्स या 8 सैंपल 10 सैंपल्स स्टोर कर लेते हैं डिपेंडिंग ऑन द सिग्नल. कैसा है वो सिग्नल उसके हिसाब से हम सैंपल स्टोर करते हैं, उनको फिर हम बाइनरी में कन्वर्ट करते हैं. तो सैंपल्स में कन्वर्ट करना हमारे लिए ज़्यादा ज़रूरी है डिजिटल में, क्योंकि हम एनालॉग सिग्नल को हम स्टोर नहीं कर सकते हैं, तो इसलिए हमें डिजिटल में आना पड़ा. ठीक है, हमारे इलेक्ट्रॉनिक जो भी फ़ोन है, कंप्यूटर्स हैं, वो डिजिटल में डील करते हैं, क्योंकि एनालॉग सिग्नल ना ही हम स्टोर कर सकते हैं, ना ही प्रोसेस कर सकते हैं. हमारी रैम फिक्स है, 4 GB या 6 GB है, इन्फिनिट डेटा वो हैंडल नहीं कर सकते. सो दैट इज़ वाई वी नीड टू कन्वर्ट द एनालॉग सिग्नल इनटू डिजिटल सिग्नल.
ओके, आपने अभी ये पूरा सब सिस्टम देखा। ओके, तो क्या क्या है, फीड आपने देखा बराबर, सर्वो का मोटर वगैरह देखा। ओके, फिर ऊपर जो कंट्रोल बॉक्स वगैरह बैठे वो सब आपने देखे, बट उसको अभी कंट्रोल कौन करता है? जैसे अभी ह्यूमन में अपना ब्रेन सबको सिग्नल देता है कि काम ये करना है, और ये सिस्टम डिजाइन हुआ है टेंगो बेस, जो एक फ्रेमवर्क है कंट्रोल बेस, टेको बेस नेक्स्ट जनरेशन एंड ऑब्जेक्ट कंट्रोल, उसमें आपको पूरा वो दिखेगा। तो हमारा मेनली फंक्शन क्या है, कंट्रोल रूम से कोई कमांड दिया कि एंटेना अभी रोटेट होना है ये पोजीशन पे, या सन को ट्रैक करना है, तो हर एक एंटेना पे ऐसे मशीन है, हम उसको बोलते हैं LMC मशीन, लोकल मॉनिटरिंग एंड कंट्रोल मशीन। तो हर एक 30 एंटेना के ये सिस्टम पे आएगा सबसे पहले कमांड, ये एज अ मास्टर है, उसके नीचे पूरे स्लेव कनेक्टेड है सब सिस्टम। अभी रोटेशन का कमांड दिया है तो सर्वो सब सिस्टम को जाएगा, फिर ये सर्वो का जो वहाँ सिस्टम के आपको कार्ड देखा होगा उसको कमांड जाती है, फिर वो अजीमुथ या ऑटो रोटेशन का कमांड जाता है। वैसे ही ऊपर फीड है, आपने देखा, तो फीड का कमांड सबसे पहले इससे आता है, फिर वो देखता है किसके लिए कमांड आई है, वो उसको फॉरवर्ड करता है, उसका टास्क एग्जीक्यूट होता है, उसके बाद वो एग्जीक्यूट होने के बाद उसका रिस्पॉन्स में आता है कि हाँ ये टास्क सक्सेसफुल हुआ और ये बेटर। तो मेनली ये एज अ मशीन है, उसमें पूरे पैकेजेस, लाइब्रेरी, पाइथन बेस, ऐसे GUI बेस पूरा सिस्टम डिजाइन किया गया है। वहाँ पे देखोगे तो वैसे नीचे वाला जो पोर्ट है ना पोर्शन, उसमें पूरा आपको ग्रीन दिख रहे हैं, वो पूरे 30 एंटेना के रियल टाइम स्टेटस दिखते हैं ऐसे, अभी हम इसमें देख सकते हैं। और दूसरा पार्ट, अभी यहाँ से दूर का एंटेना कितने 30 किलोमीटर पे है, करेक्ट। अगर वहाँ पे कोई स्मोक का सिग्नल आया या फिर टेम्परेचर इंक्रीज हुआ, कुछ AC फेल हुआ, तो यहाँ तो पता नहीं चलेगा। तो हर एक जगह पे ऐसी सिस्टम है, वो लास्ट में रखा है, वो टेम्परेचर सेंसर है और ये स्मोक यूनिट है, वो हर एक पैनल पे लगी है। तो कभी कुछ ऐसे सिग्नल आया, मतलब स्मोक ओके है, टेम्परेचर ओके है, तो सिस्टम प्रॉपरली अपना वर्किंग रहेगा। अभी टेम्परेचर कैसा है, पूरे इलेक्ट्रॉनिक्स ये सब आप देख रहे हो बेस के अंदर है बराबर, उसमें 2 AC है, तो उसकी वजह से टेम्परेचर 22-23 में नॉर्मली मेंटेन रहता है। अभी कोई एक AC फेल हुआ या दोनों AC फेल हुआ या पावर गई, तो टेम्परेचर धीरे धीरे इंक्रीज होगा, वो यूनिट वो मेजर करता है और ये रियल टाइम में इधर देखता है। जब भी टेम्परेचर 33 के ऊपर क्रॉस करता है तो वो ऑटोमेटिकली पूरा पावर सेट कर देगा वहाँ का, और यहाँ पे पूरा ऐसे रेड दिख रहा है ना, वैसे टेम्परेचर का आपको इसमें रेड दिख जाएगा सिग्नल। वैसे अभी वो अब टेम्परेचर मतलब 7th वाला नंबर का जो रो है उसमें पूरे हर एक 30 एंटेना के रियल टाइम टेम्परेचर मॉनिटर हो, वैसा है। तो वो पूरा सिस्टम शट डाउन कर देगा और वहाँ पे मैसेज सेंड कर देगा कि ये एंटेना पे ये टाइम पे ये प्रॉब्लम आया, आप जाके अभी डिबग करो ऐसे। तो ये पूरा उसका नौ सिस्टम है, उसमें पूरे हार्डवेयर वगैरह जो यूज हुए हैं वो वहाँ पे उसके नोट किए गए। और ये अपने रैबिट बेस माइक्रो प्रोसेसर कार्ड है, उसमें 64 मॉनिटरिंग चैनल है और 32 कंट्रोल बिट है। तो मॉनिटरिंग में कैसे, ये टेम्परेचर का सिग्नल आ गया, वैसे बहुत सारे पैरामीटर है, अटेन्यूएशन आ गए बराबर, ये मशीन का स्टेटस आ गया। अभी ये मशीन सपोज कोई एक एंटेना पे कोई रीजन से बंद हुआ है, तो हमने ऐसा फिजिबिलिटी भी दिया है कि ये कार्ड से हम इसको ऑन कर सके, वेब पेज डिजाइन किया है सॉफ्टवेयर में, उसके थ्रू हम ऑन भी कर सकते। तो वैसे ये पूरा सिस्टम डिजाइन हुआ, मतलब ये मेन टेलीमेट्री सिस्टम कंट्रोल एंड मॉनिटरिंग सिस्टम का पार्ट से सारी सब सिस्टम को कंट्रोल करेगी। काय एवढी खायची पडली आहे कधी येणार ज्वलनासाठी 3 गोष्टींची आवश्यकता असते, ऑक्सिजन, तापमान आणि ज्वलनशील वस्तू। तर आता या प्रयोगामध्ये आम्ही असं दाखवतोय की जर का समजा ऑक्सिजनचा पुरवठा जास्त असेल तर जी वस्तू अत्यंत हळुवारपणे जळत असते ती अत्यंत वेगाने जळते, आणि त्यासाठी या प्रयोगामध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड आहे आणि स्पिरिट आहे, नॉर्मल स्पिरिट, आणि त्याच्याबरोबरती आम्ही ऑक्सिडायझर म्हणून पोटॅशियम परमॅंगनेट या रसायनाचा वापर करतोय। तर याच्यामध्ये होतं काय की हायड्रोजन पेरॉक्साईडची घनता ही स्पिरिटपेक्षा कमी असल्यामुळे स्पिरिट वर राहतं, अल्कोहोल राहतं, आणि H2O2 जे आहे हायड्रोजन पेरॉक्साईड हे खाली असतं।
तर आता या प्रयोगामध्ये एका वाटीमध्ये आम्ही हायड्रोजन पेरॉक्साईड घेणार आहोत आणि अल्कोहोल घेणार आहोत. आधी हायड्रोजन पेरॉक्साईड, कारण त्याची घनता जास्त असल्यामुळे ते तळाला जातं, आणि त्याच्यावरती अल्कोहोल, आणि हे मिश्रण आम्ही पेटवणार. आता हायड्रोजन पेरॉक्साईड हे काही ज्वलनशील वस्तू नाहीये, त्याच्यामध्ये पोटॅशियम परमॅंगनेट घालणार आहोत. तर पोटॅशियम परमॅंगनेट आणि हायड्रोजन पेरॉक्साईड यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन ऑक्सिजन मुक्त होतो, आणि हा ऑक्सिजन वरती जे स्पिरिट जळत असतं त्याच्यामध्ये त्याला उपलब्ध झाल्यामुळे आपण असं पाहतो की स्पिरिट अत्यंत वेगाने जळतं. ओके, हा प्रयोग आहे. तर आता या प्रयोगासाठी म्हणून आधी या वाटीमध्ये थोडं हायड्रोजन पेरॉक्साईड घेतोय. हायड्रोजन पेरॉक्साईड हे अत्यंत तीव्र रसायन असल्यामुळे शक्यतो त्याचा त्वचेशी स्पर्श करू नये. अर्थात ते जंतू संसर्गावरती म्हणून मात्र वापरलं जातं औषध म्हणून. ठीक आहे, तर आता तुम्ही बघू शकता वाटी थोडं हे आणून. या वाटीमध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड घेतलंय. आणि आता त्याच्यावर अल्कोहोल ओके, आणि आता हे मिश्रण जे आहे ते आम्ही काडेपेटीने पेटवणार आहोत. बुझ गया. ओके, नहीं लग गया. ओके, रिसीट. ओके, आता अल्कोहोलची फ्लेम जी आहे ही दिसणार नाहीये हवेमध्ये आपल्याला, पण आता त्याच्यामध्ये हा पोटॅशियम परमॅंगनेट घालेल, त्यानंतर बघू काय होतंय ते. ओके, ऑल सेट. कुठल्याही याच्यामध्ये सुरक्षा फार महत्वाची असल्यामुळे. ओके, ठीक आहे. गो अवे. ओके, तर आता हे जे अत्यंत वेगाने जळतं हे अल्कोहोलच आहे, पण ऑक्सिजनचा अतिरिक्त पुरवठा झाल्यामुळे आपण पाहतोय की ते अतिशय वेगाने जळतंय. हा प्रयोग नेहमी खुल्या जागेवर करावा, आणि सुरक्षिततेसाठी सगळ्यांना थोडं लांब उभं करणं फार आवश्यक आहे, कारण याच्यामध्ये जे अल्कोहोल आहे त्याचे थेंब थेंब पण पेटत उडत असतात, आणि ते कुठे पेटलं तर आग लागू शकते. आज असं बोलणे भेटणार, आता परत उत्तर द्यावं लागेल. अजून नाही याचं उत्तर दिल्यानंतर बॉल भेटेल. जेव्हा हे बॉल ओपन होतील तेव्हा ही जी हवा आहे एवढी भरलेली ती त्या पाण्याला प्रेशरने बाहेर ढकलणार, आणि बाहेर ढकलल्यामुळे तो व्हीलचेअर असं म्हणते. हां, हे व्हीलचेअर आहे. व्हीलचेअर म्हणजे ते 2 चाकी ते. या मॉडेलचं नाव आहे मोबाईल मॅन्युअल वॉटर प्युरिफिकेशन. हा बेसिकली रिव्हर्स पेंडल हा रिव्हर्स मारायचा, रिव्हर्स मारलेला रिव्हर्स पेंडल मारायचा, इथून पाणी प्युरिफिकेशन इथं पाणी होते. हो, आणि फॉरवर्ड डायरेक्शनने आपण जर पेंडल केला तर सायकल आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. हा बेसिकली आदिवासी भागामध्ये जिथं पाण्याची टंचाई आहे, जिथं पाणी प्युरिफिकेशन नाही, हे पाणी आपण तिथं वापरू शकतो. बेसिकली हा पाणी प्युरिफिकेशन होऊन जाते इथे. हा कमी कॉस्टमध्ये इफेक्टिव्हली वर्किंग होऊन जाते इथे. साधारण आपल्या घरातलं फिल्टरिंग सिस्टम बघितली तर 10-12 हजार रुपयाच्या सिस्टम होती. हा पूर्ण प्रोजेक्ट आम्ही 5,000 मध्ये कम्प्लीट केलेला आहे. मोबाईल नंबर 9028243248. थँक्यू. काही आपल्या प्रोजेक्टचं नाव असं आहे की अक्षय ऊर्जा स्रोत, कधी न संपणारी ऊर्जा. तर आपण ही नैसर्गिकरित्या ऊर्जा निर्माण केलेली आहे. आता पवनचक्की आणि सोलर उन्हावरती चालतो, आणि पवनचक्की ही हवेवरती चालते. तर काही खेडेगावे अशी आहेत की तिथं अजून तरी महावितरणाची वीज गेलेली नाही. तर त्यासाठी आपण ही ऊर्जा निर्माण करून आपण आपल्यासाठीच वापर करायचा. आणि आता इथं आपलं पॉवर हाऊस आहे. पॉवर हाऊसमध्ये किती आपली मेगावॉटमध्ये वीज तयार होणार आहे. आपली घरगुती वीज किती 220 ते 240 व्होल्टेज. त्यासाठी आपण इथं डीपी बनवलेली स्टेप डाऊन स्टेप अप साठी, तर जेणेकरून इथं तुमचा व्होल्टेज कमी होऊन 220 व्होल्टेज भेटणार. आणि फळांच्या टाकून बाहर देखा GMRT का जो है उसके ऊपर फीड पॉइंट है. सो इसमें फीड पॉइंट ये है, मोशन इधर होता है, सबसे ज़्यादा एनर्जी क्यों, क्योंकि वेव इधर से आई, यहाँ के इलेक्ट्रॉन्स डिस्टर्ब हुए, फिर यहाँ के हुए, फिर